या क्षणाची मोठी राजकीय बातमी समोर येते। कीर्तीकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता आहे। साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। कीर्तीकरांच्या भूमिकेमुळे शिवसैनिक नाराज आहेत आणि त्यामुळे कीर्तीकरांवर पक्षांतर्गत कारवाई त्यांच्यावरती होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे। साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। कीर्तीकरांनी जी भूमिका घेतली त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे असं वृत्त प्राप्त होत आहे आणि त्यावरून आता पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी वैदेही कारणेकर यांच्याकडून। वैदेही, नेमकी काय कारवाई होण्याची शक्यता आहे, सविस्तर माहिती। नक्कीच जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये कीर्तीकर यांचं जे वक्तव्य आलं होतं, यांच्या पत्नीचं देखील जे वक्तव्य आलं होतं ते कुठेतरी पक्षाच्या विरोधात होतं आणि त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी जी आहे ती गजानन कीर्तीकर यांच्या संदर्भात बघायला मिळाली होती। यातच सुशील शिंदे यांनी पत्र लिहून आपली नाराजी जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत कळवली होती। त्याच्यामुळे गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आहे। एकूण जर बघितलं तर लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची होती, मात्र एकीकडे मुलगा आणि दुसरीकडे शिंदे गटातील उमेदवार रवींद्र वायकर हे दोन्ही रिंगणामध्ये होते आणि रवींद्र वायकर यांच्यासाठी जे आहे ते स्वतः कीर्तीकर उतरले असल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। मात्र तरी देखील ही कारवाई जी आहे निश्चितच वैदेही, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। कीर्तीकर यांच्यावरती आता पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते अशी शक्यता आहे।